शिवसेना नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षस्थानी निवड केली जाणार असल्याची बातमी आहे। शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली। मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेतील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महामंडळावर नियुक्ती देत आहेत। शिंदे गटातील 3 आमदारांची यापूर्वीच वेगवेगळ्या महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे। त्यामुळे आता मंत्रिपदाची आस लागलेल्या गोगावलेंची बोलवण आता महामंडळावर केली जाणार का ते पाहणं औत्सुक्याचं असेल। दरम्यान यावरून आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे। खेचून रडून ओढून ताडून मिंधेंनी 3 गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं। ज्यांना राज्यपाल मंत्रिपदाचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं, 33 देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं, त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर राजवटीचे मोजके दिवस उरले असताना ही मंडळ देऊन गप्प केलं। कौतुक आहे यांचं, काय स्वप्न घेऊन पळाले होते। एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात तर असाच विश्वासघात होतो। दरम्यान महामंडळावर भाष्य करताना आदित्य ठाकरेंनी भाजपवरही सडकून टीका केली। पाहूया। अजून कौतुक वाटतं ते भाजप कार्यकर्त्यांचं। 2 वर्षात आमचं सरकार पाडून पक्ष फोडून कुठच्या खऱ्या भाजप कार्यकर्त्याला काही मिळालं? मिंधेंनी परस्पर पद देऊन टाकली, यांचं काय? महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपला काय मिळालं? अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।